काय मग बंधू आणि भगिनींनो, नवीन पिक्चर कोणता आलाय यावर चर्चा झाली का? कुठे फिरायला जायचंय ठरलंय का? पार्टीचं काय मग? कोण कुठल्या सेलिब्रिटींचे अफेअर्स, त्यांचे किती लग्न झाले, त्यांचे डिवोर्स झाले का यावर चर्चा झाली का? रिकामं गुंतून ठेवणाऱ्या मालिकांबद्दल गप्पा गोष्टी करताय ना? कट्ट्यावर वट्ट्यावर बसून गॉसिप करताय ना? हसी मजाक करताय ना? गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांच्या पुढं पुढं करताय ना? त्यांच्यासाठी विरोधकांशी भांडताय ना? जर हो तर आता थोडं थांबा आणि वेळात वेळ काढून तुमच्या आमच्या पिढीच्या तरुणांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अभ्यासू आणि कष्टाळू विद्यार्थ्यांना कॉपीच्या पैशांच्या जोरावर पास होणाऱ्यांपासून वाचवण्यासाठी, तुमच्या आमच्या स्वतःच्या भवितव्यासाठी जो काही शिक्षणामध्ये गोंधळ घातला गेलाय ना, तो गोंधळ थांबवण्यासाठी एक खरा खुरा रियल हिरो उपोषणाला बसलाय, ज्याचा आदर्श घेऊन 3 इडियट्स पिक्चर बनवला गेलाय. तो रियल हिरो म्हणजे सोनम वांगचुक सर. उपोषणामुळे त्यांची तब्येत अत्यंत ढासळली आहे आणि या गोष्टींचं जनतेच्या पैशांवर मौज मजा करणाऱ्या, दौरे करणाऱ्या, VIP थाटात खाणाऱ्या, पिणाऱ्या, राहणाऱ्या, जगणाऱ्या आणि आपल्याच कुटुंबातील पुढच्या पिढीची आधीच सोय करून ठेवणाऱ्या हलकट, अडाणचोट, भ्रष्टाचारी, गुन्हेगार, स्वार्थांध सत्ताधाऱ्यांना आणि ज्यांचे जमीर जागे आहे असे काही अपवाद सोडले तर आपण ज्यांना माझा आवडता हिरो, माझी आवडती हिरोईन म्हणून मिरवतो ना, त्या पडद्यावरच्या कलाकारांना, क्रिकेटरांनाही याचं काहीही सोयरसूतक नाही. आणि नाही तुमच्या आमच्या मुला मुलींच्या तरुणांच्या शिक्षणाशी सत्ताधाऱ्यांना काही देणं घेणं आहे. पण तुम्हाला घेणं देणं आहे ना? तुम्हाला आपल्या मुलांच्या भविष्याची, त्यांच्या शिक्षणाची काळजी जर वाटत असेल तर आत्ताच आवाज उठवा. सोनम वांगचुक सरांना सपोर्ट करा. आणि हो, वेळ जर आलीच तर मुजोर सत्ताधाऱ्यांना खुर्चीवरून खाली ओढायला पण तयार राहा. कारण गोडसेचं समर्थन करणारं सरकार गांधींना घाबरणार नाही. इथं भगतसिंगच अनुसरावा लागेल. सत्तेचा माज जिरवण्यासाठी उपोषण नाही, औरंगजेबाला घाम फोडणारा शिवाजी व्हावा लागेल. सत्तेच्या डोक्यातला मनू हिरावू पाहतोय तुमचे आमचे हक्क, त्याला जाळायला आता फुले आंबेडकरच जगावा लागेल. फुले आंबेडकरच जगावा लागेल. जय भीम, जय शिवराय.